ज्याची बर्थडे नंबर 2, 11, 20, 29 आहे, या लोकांसाठी येणारं वर्ष 2026 हे कसं जाणार आहे? 2026 ची बेरीज केली तर नंबर 1 येतो. नंबर 1 म्हणजे सूर्याचा, आणि सूर्य हा चंद्राचा फार खास मित्र आहे, सपोर्टिव्ह आहे, सपोर्ट करणारा नंबर आहे. त्यामुळे नक्कीच ज्यांची बर्थडे 2, 11, 20, 29 आहे यांना नक्कीच चांगलं वर्ष जाणार आहे. खूप सारा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, खूप सारी पॉझिटिव्हिटी, खूप साऱ्या गोष्टी ज्या पेंडिंग राहिलेल्या आहेत त्या तुमच्यासाठी पण खूप चांगल्या असणार आहेत. खूप सारे स्वप्न जे तुम्ही बघणार आहात, ते करणार आहात, त्या सगळ्याच तुमच्यासाठी चांगले आशेचे द्वार ओपन करणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, हार्डवर्क करा, आणि या गोष्टी नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळतील. हा फक्त एक आहे की मी तुम्हाला सांगेन की थोडंसं सगळ्या गोष्टी खूप चांगल्या चांगल्या मिळत असल्या कारणाने कधी कधी तुम्हाला इथे ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकतो, किंवा तुमचा जसा मूडी स्वभाव आहे, या मूडी स्वभावामुळे कधी कधी तुम्ही थोडेसे तुमचं लक्ष थोडंसं विचलित होऊ शकतं, आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतात. लाईक कधी काही काम करताना असताना थोडासा गोंधळ होऊ शकतो, किंवा ट्रॅव्हल करत असाल तर तिथे काहीतरी तुमचे गोष्टी हरवू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टी करत असताना थोडंसं मन शांत ठेवा. अतिउत्साही असाल तर शांत ठेवा, आणि नक्कीच चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आपलं जे काम आहे ते करा. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा चांगली गोष्ट आहे, पण जे निगेटिव्ह फील करतात, ज्यांना निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होतो, या लोकांना थोडासा त्रास होऊ शकतो, कारण कधी कधी मूडी स्वभावामुळे तुम्हाला इथे त्रासही होईल. त्यामुळे स्वतःचं मेंटल हेल्थ जपणं हेही तेवढं गरजेचं आहे. त्याचबरोबर नवीन ऑफिसमध्ये किंवा काही शिकायचं असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. तुम्ही तिथेही खूप चांगली प्रगती कराल. नोकरी चेंज करणे किंवा नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळणे, याही गोष्टी या वर्षी दिसत आहेत. फक्त काही गोष्टी ज्या आहेत, जसं तुम्हाला मी नेहमी सांगते की तुमचा स्वभाव थोडासा चंचल आहे, किंवा तुम्ही ओव्हर पॉझेसिव्ह होता, याला थोडं प्रॅक्टिकली हँडल करा. कारण इथे कधी कधी तुम्ही जास्त हळवे सुद्धा होऊ शकता, किंवा जास्त मुडी स्वभावाने डिसिजन घेऊ शकता. त्यामुळे मनावर कंट्रोल करणं फार गरजेचं आहे, उपाय करणं गरजेचं आहे. खाली मी तुम्हाला माहिती देतच आहे. खूप छान वर्ष आहे, चांगल्या गोष्टी होतील. पॉझिटिव्ह रीतीने नक्की याला हँडल करा. आणि आपण स्वतः इथे स्टडी करून काही एक ब्रेसलेट तयार केलेलं आहे, याचं चित्र मी तिथे देते, माहिती सुद्धा देत आहे, पोस्ट सुद्धा टाकेन. ज्यांची बर्थडे 2, 11, 20, 29 आहे त्यांनी नक्की यूज करा. नक्की तुमच्या इमोशनल जे अप्स अँड डाऊन्स असतात त्याला नक्कीच हेल्प मिळेल, चांगल्या गोष्टी होतील, आणि पुन्हा एकदा तुम्हाला येणारं वर्ष खूप सुखाचं, आनंदाचं, आणि खूप सारी प्रॉस्पेरिटी आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या व्हावं, हीच सदिच्छा. बेस्ट ऑफ लक.